नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीतील एक ट्रिक पाहिलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक ट्रिक पाहणार आहोत। नेहमी परीक्षेला विचारले जाणारे असे या पद्धतीचे एक उदाहरण आपण पाहूयात। उदाहरण आहे, नाटकाच्या तिकिटाची किंमत 25% वाढल्यामुळे खप 15% कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती। तर अशा प्रकारचं जर उदाहरण आलं तर आपल्याला काय करायचं आहे, समजा नाटकाची किंमत आणि खप हा 100 मानायचा आहे। समजा नाटकाच्या तिकिटाची किंमत 100 रुपये व खप 100। मग जर तिकिटाची किंमत 100 असेल आणि खप 100 असेल तर तिकिटापासून मिळणारं उत्पन्न आपल्याला किती होणार आहे, 100 गुणिले 100 म्हणजेच 10,000 रुपये उत्पन्न आपल्याला या तिकिटापासून मिळणार आहे। आपल्या उदाहरणामध्ये तिकिटाची किंमत 25% ने वाढवली, म्हणजेच जर आपण तिकिटाची किंमत 25% ने वाढवली तर नवीन किंमत किती होणार आहे आपल्या तिकिटाची, 125 रुपये। नवीन किंमत 125 रुपये होणार आहे। आपल्याला परत काय दिलंय, खप किती कमी झाला, 15% कमी झाला। मग जर 15% खप कमी झाला तर नवीन असणारा खप किती असणार आहे बघूया आपण। नवीन असणारा खप 100 वजा 15 म्हणजेच 85। आणि मग जर नवीन किंमत 125 आहे, खप 85 आहे, तर आत्ताचं जे उत्पन्न आपल्याला मिळणार आहे ते आपण काढूयात। बरोबर 125 गुणिले 85 या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार मिळतो 10,625 रुपये। मग जर आपण सुरुवातीचं उत्पन्न आणि आत्ताचं उत्पन्न जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की आत्ताचं उत्पन्न जास्त आहे, म्हणजेच काय झालेलं आहे, वाढ झालेली आहे। मग म्हणून आपण उत्पन्नात झालेली वाढ अगोदर काढून घेऊयात। वाढ बरोबर 10,625 वजा सुरुवातीचे उत्पन्न 10,000, आपल्याला वाढ मिळेल 625 रुपये। आपल्याला उदाहरणामध्ये शेकडा वाढ किंवा घट विचारली आहे आणि म्हणून आपण शेकडा वाढ काढूयात। शेकडा वाढ बरोबर सुरुवातीचं उत्पन्न 10,000 होतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये वाढ किती मिळाली, 625, म्हणजेच काय येणार आहे, 625 भागिले 10,000। शेकडा काढायचा आपल्याला, म्हणून आपण त्याला 100 ने गुणूयात। जर आपण हे उदाहरण सोडवलं तर आपलं उत्तर येतं 6.25%, म्हणजे उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ मिळेल 6.25%। आपण जर का हे उदाहरण एकदा समजून घेतलं तर इथं या ठिकाणी जर हे सगळी माहिती आपण लिहिलेली आहे असं न लिहिता आपण कमी वेळामध्ये पटकन ते सोडवू शकतं। जसं की तिकिटाची किंमत 100, नंतर खप 100, पटकन आपल्याला गुणाकार करता येईल 10,000। नवीन किंमत आपण 125, 15% घट आहे म्हणून खप 85। लगेच दोघांचा गुणाकार करूयात आणि याच्यावरून आपल्याला पटकन आपलं उत्तर मिळवता येईल।